नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण आवर्ती अपूर्णांकाविषयी बघणार आहोत. कारण की आवर्ती अपूर्णांक ही फार मोठी कन्सेप्ट आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये यावर एक हमखास क्वेश्चन असतो. तर आपण त्यावरील विषयाला थोडंसं नॉलेज बघूया, जे खास आहे. असंच बघा, आवर्ती दशांश अपूर्णांक फॉर एक्झाम्पल 0.7 एका डोक्यावर टिंब. त्याचा अर्थ समजतो तुम्हाला काय? म्हणजे आपण एखाद्या संख्येला जेव्हा भागतो तर हा 7 अंक रिपीट होणार आहे, बरोबर आहे. म्हणून आपण काय करतो, त्या टिंब डोकं देतो. थोडंसं उदाहरण आहे आवर्ती दशांश अपूर्णांकाविषयी. जर आपण असं असलं 2727 दोन दोन अंक पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत, आपण काय करतो 0.27 असं करतो. हे झाले थोडीशी आवर्ती दशांश अपूर्णांकाचे रिव्हिजन. म्हणजे असे आवर्ती दशांश अपूर्णांक असतात, यांचे आपल्याला करायचं आहे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. तर कसं करता येईल? फॉर एक्झाम्पल हाच घेऊ आपण 0.7 त्याच्या डोक्यात टिंब. याला जर मला व्यवहारी अपूर्णांकात करायचं आहे तर कसं करेल मी 7/9. समजलं. दुसरं एक्झाम्पल पहा, 0.27. आता दोन अंक रिपीट होता म्हणजे आपण 12 देऊ. त्याला जर व्यवहारी अपूर्णांकात करायचं आहे तर कसं करता येईल आपल्याला 27/9. तिसरं घेऊ 0.123 बार. याला जर करायचं आहे तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकात तर 123/999. हे तीन एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल की जो अंक रिपीट होतो किंवा जी पेअर रिपीट होते, जेवढे अंक असतील त्या पेअर मध्ये तेवढे 9 आपण डिनॉमिनेटरला देतो. फॉर एक्झाम्पल पाहिजे 7, फक्त 7 रिपीट होता म्हणून आपण 9 एकच 9 घेतला. इथे 2 अंक रिपीट होत होते म्हणून आपण 99 घेतले. 3 अंक रिपीट होत होते म्हणून आपण 3 वेळा 9 घेतले. अशा प्रकारचा हा सिम्पलेस्ट फॉर्म असतो आवर्ती अपूर्णांकामध्ये, बोललं की नाही. त्याच्यामध्ये अजून एक दुसरा आहे फॉर्म, आपण तो दुसरा बघू. आता फॉर एक्झाम्पल असं जर असला तर आवर्ती अपूर्णांक 0.1254 आणि इथे 12 फक्त, बस असं आहे. तर याला मला करायचं आहे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. तर कसं करता येईल? याला काय करायचं, हा पूर्ण अंक लिहून टाकायचा 1254 वजा त्याच्यातून हा जो बिना बारवाला जो नंबर आहे, तो नंबर 1 2 याला इथे सबट्रॅक्ट करायचं अपॉन किती अंकांच्या डोक्यावर बार आहे 2, म्हणजे आपण 2 वेळा 9 लिहायचं. आणि किती अंकांच्या याच्यावर बार नाही आहे तेवढे आपण 0 द्यायचं. याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, जे सबट्रॅक्शन होईल ते करा. करून बघून 24/9900 अशा प्रकारे हे झालं आपला व्यवहारी अपूर्णांक. याला रिड्यूस करा, रिड्यूस करा, ते वेगळा विषय आहे. फक्त कसं करायचं आपण ते बघणार आहोत, बरोबर आहे. असं आहे. अजून याच्यामध्ये असू शकतं एक्झाम्पल बा असं असू शकतं 1. हेच घेऊ आपण 1.254 इथे 12 आहे. आता इथे हा नवीन म्हणाला एक पूर्णांक एवढा नंबर. तर कसं करता येईल याला, एकला एक असंच राहू द्या, बरोबर आहे. आणि पुढची प्रोसेस जशी तशी, म्हणजे कशी 1254 वजा 12 भागीला 99 झालं. अशा प्रकारे समजलं की नाही झालं. माझ्या याच्यामध्ये समजून घ्या काय विशेष. जेवढ्या अंकांच्या डोक्यावर बार असतो तेवढ्या डिनॉमिनेटरला 9 लिहायचे, आणि जेवढ्या अंकांवर बार नसतो तेवढे त्यासमोर 0 ठेवायचे, बरोबर आहे. आणि हा पूर्ण अंक, हा पूर्ण डिजिट, त्यातून हा बिना बारवाले नंबर यातून सबट्रॅक्ट करायचे, असा हा रूल आहे व्यवहारी रूपांतर. यावर एक एक्झाम्पल बघू आपण. 2.47 बार प्लस 3.54 बार प्लस 0.07 बार यांची ऍडिशन करायची आहे. तर कसं करता येईल? हे पहिले काय करा, आपल्याला आवर्ती अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. हा 2 तसा 47/99, हा 3 तसा 54/99, हा 0 काही लिहिला तर नाही चालेल तरी, हा 07/99 झाला. आता काय करायचं बा, हे जे नंबर्स आहे ह्या नंबरची ऍडिशन करायची आपल्याला. जे पूर्णांक आहे, हे जे पूर्णांक आहे पूर्णांकाची ऍडिशन करून घ्या. म्हणजे किती दिले, इज इक्वल टू 5 झाले. नंतर यांचा डिनॉमिनेटर सेम आहे बा, डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे वरतीची ऍडिशन होईल 47 प्लस 54 प्लस 07/99 करा. 5 पूर्णांक असं यांची बेरीज करा. 7 7 14, 14 4 18, 18 झाला 1, 5 5 10 अपॉन 99. मग आता तुम्ही याला भागा, 108 ने भागा 9 व्हॅल्यू ने. भागलं तर काय येईल, करा भागात 99 ते 99 किती उरले 9. म्हणजे मग याला काढून आपण असं लिहू शकतो, इथे हा 5 असता प्लस हा जो क्वेश्चन आहे तो इथे
बरोबर. आणि हे 9 इथे आणि हे 99 इथे असं. बरोबर आहे. मग आता याला परत आवर्तीमध्ये कन्वर्ट करा. हा 5+1 6 होऊन जाईल. म्हणजे याला ना आवर्तीमध्ये कन्वर्ट करा. आता आवर्तीमध्ये कन्वर्ट करताना कसं करावं लागेल याला सांगा तुम्ही. कसं करता येईल? आता पहा 9 आहे ते 99 आहे म्हणजे इथे डेसिमल पॉईंट 09 त्याच्या डोक्यावर बार. समजलं? कारण की डिनोमिनेटरला 2 9 आहे म्हणजे हा इथे एकच अंक आहे म्हणून एक 0 ठेवावा लागेल, 2 अंक बनवावे लागतील, त्याच्यावर डोक्यावर बार द्यावा लागेल. हे झालं त्याचं आन्सर. अशा प्रकारचे एक्झाम्पल येऊ शकता परीक्षेमध्ये. तर बघा एवढंच आवर्ती अपूर्णांक हे माहीत असणं आवश्यक आहे. हे जर माहीत नसतं तुम्हाला तर तुम्हाला एक्झाम्पल येणार नाही. तर आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटूया पुन्हा उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय.